हम्म. जर कोणी असं सांगितलं की जी गोष्ट लोकांना स्थानिक पातळीवर सर्वात जास्त एकत्र जोडते, हं, तीच गोष्ट देशाच्या अखंडतेसाठी सर्वात मोठा धोका बनू शकते, हं. तर सुरुवातीला यावर विश्वास बसणार नाही, हो ना? हो, अगदी. म्हणजे ऐकायला हे थोडं विरोधाभासीच वाटतं. खरंय. आणि जेव्हा आपण भारताच्या नकाशाकडे पाहतो, हं. तेव्हा राज्यांच्या सीमा अगदी स्पष्ट आणि म्हणजे कायमस्वरूपी वाटतात. जणू एखाद्या अभियंत्याने मोजपट्टी घेऊन ठरवलंय की कोणती रेषा कुठे असावी. पण वास्तवात तसं अजिबात नाहीये. त्या रेषांमागे खूप मोठा संघर्ष आहे. नेमकं हेच भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशाच्या निर्मितीच्या इतिहासात डोकावल्यावर लक्षात येतं की या नकाशावरच्या रेषा साध्या कागदावर आखलेल्या नाहीत. त्यामागे अत्यंत गुंतागुंतीचे राजकीय आणि सामाजिक प्रवाह आहेत. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच प्रवासाच्या मुळाशी जाणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याकडे एक खूपच भक्कम आणि ऐतिहासिक संदर्भ आहे. अगदी बरोबर. आपण चर्चा करणार आहोत एका महत्त्वाच्या प्रश्नावर, तो म्हणजे राज्यांची रचना केवळ भाषेच्या आधारावर असावी का? आणि यावर प्रकाश टाकण्यासाठी आपण डॉक्टर B.R. आंबेडकरांचं थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स हे जे 1955 साली प्रकाशित झालेलं पुस्तक आहे, त्याचा आधार घेणार आहोत. हां. खरोखरच एक देशाच्या राजकीय आणि प्रशासकीय वाटचालीतील अत्यंत नाजूक आणि निर्णायक टप्पा होता. म्हणजे राज्य पुनर्रचना आयोगाचा, ज्याला आपण फाझिल अली आयोग म्हणतो, त्याचा अहवाल नुकताच आला होता आणि देशभरात भाषावार प्रांतरचनेवरून प्रचंड गदारोळ सुरू होता. म्हणजे अक्षरशः आंदोलने होत होती, बरोबर? होय, अगदी. आणि या पुस्तकातून आंबेडकरांनी तत्कालीन समस्यांवर केवळ टीका केली नाही, तर प्रशासकीय समतोल कसा राखता येईल याचं अत्यंत सखोल विश्लेषण मांडलं. त्यांनी काही शिफारशींचं समर्थन केलं, तर काहींवर अत्यंत कठोर शब्दांत प्रहार केले. मला वाटतं स्वातंत्र्यानंतर देशाची नव्याने उभारणी होत असताना राज्यांची पुनर्रचना कशी करायची हे एक प्रचंड मोठं आव्हान होतं. कारण देशभरातून एकच प्रबळ मागणी जोर धरत होती, ती म्हणजे आमच्या भाषेनुसार आमचं राज्य द्या. बरोबर. आणि ही लोकभावना इतकी तीव्र होती की त्यातूनच भाषावार प्रांतरचनेचा विचार मुख्य प्रवाहात आला. पण मी याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघते. हे ना एका मोठ्या ग्रंथालयाच्या रचनेसारखं वाटतं मला. अच्छा, म्हणजे कसं? म्हणजे बघा, लाखो पुस्तकं असलेलं एक अवाढव्य ग्रंथालय आहे आणि जर आपण ती पुस्तकं केवळ त्यांच्या भाषेनुसार एका रांगेत लावली तर काय होईल? विज्ञानाचं पुस्तक आणि कवितेचं पुस्तक शेजारी शेजारी येतील. हां, खरंय. त्यातून खूप गोंधळ उडेल. हो ना. विषय, उपयोगिता किंवा पुस्तकाचा आकार याकडे पूर्ण दुर्लक्ष करून केवळ भाषा हाच एकमेव निकष कसा बनू शकतो? प्रशासनाच्या बाबतीतही तसंच नाहीये का? हा खूपच छान दृष्टांत आहे. प्रशासकीय दृष्टिकोनातून जरी हे अयोग्य वाटत असलं ना, तरी आपण हे विसरून चालणार नाही की भाषेची भावनिक ताकद प्रचंड असते. मुळात भाषा हे केवळ संवादाचं माध्यम नसतं. मग ते आणखी काय असतं? ती संस्कृती, इतिहास आणि सामूहिक ओळखीचा गाभा असते. कसे, लोकशाहीमध्ये जर राज्यकारभाराची भाषा आणि लोकांची भाषा एकच असेल, तर सर्वसामान्य माणसाला प्रशासनात अधिक सामावून घेता येतं. हे एक वास्तव आहे. म्हणजे प्रशासकीय कामकाज समजायला सोपं जातं. अगदी. पण आंबेडकरांनी या भावनिक लाठेवर स्वार होऊन घेतलेल्या निर्णयांचे जे धोके होते, ते अचूक ओळखले होते. जेव्हा केवळ भावनिक दबावाखाली निर्णय घेतले जातात, तेव्हा प्रशासकीय सोय, भौगोलिक वास्तव आणि विशेषतः आर्थिक व्यवहार्यता या अत्यंत महत्त्वाच्या घटकांकडे दुर्लक्ष होतं. आणि म्हणूनच डॉक्टर आंबेडकरांनी या पुस्तकामध्ये जो दृष्टिकोन मांडला, तो याच गुंतागुंतीला अचूकपणे पकडतो. म्हणजे बघा, त्यांनी भाषावार राज्यांच्या संकल्पनेला पूर्णपणे विरोधही केला नाही आणि त्याचं अंध समर्थनही केलं नाही. हाच तो सुवर्णमध्य आहे, जो समजून घेणं गरजेचं आहे. हो, आणि इथेच एक अत्यंत महत्त्वाचा संकल्पनात्मक फरक समोर येतो. मी जेव्हा हे वाचत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांनी वन स्टेट वन लँग्वेज म्हणजे एका राज्यात एकच भाषा असावी या तत्वाला पाठिंबा दिला, पण वन लँग्वेज वन स्टेट म्हणजे एका भाषेचं एकच राज्य असावं याला त्यांनी स्पष्ट नकार दिला. बरोबर. पण सुरुवातीला हा फरक थोडा गोंधळात टाकणारा वाटू शकतो. मुळात हाच या पुस्तकातला सर्वात कळीचा मुद्दा आहे. बघा, एका राज्यात एकच भाषा असावी याचा अर्थ काय? तर प्रशासकीय सुलभतेसाठी राज्याची कामकाजाची भाषा एक असावी, जेणेकरून तिथे राहणाऱ्या लोकांना त्रास होणार नाही. अच्छा, म्हणजे प्रशासनात एकसूत्रता यावी म्हणून. अगदी. पण एका भाषेचं एकच अवॉर्डभेर राज्य असावं याला त्यांचा कडाडून विरोध होता. म्हणजे हिंदी बोलणाऱ्या लोकांसाठी एकच प्रचंड मोठं विशाल राज्य असण्याची अजिबात गरज नाही.
हिंदी बोलणाऱ्यांची अनेक छोटी छोटी राज्ये असू शकतात. म्हणजे भाषेची मक्तेदारी नसावी. तसेच मराठी किंवा तेलुगू बोलणाऱ्यांची ही एकापेक्षा जास्त राज्ये असू शकतात. राज्यांची निर्मिती करताना केवळ भाषेचा चष्मा लावून चालणार नाही. जर एकाच भाषेच्या आधारावर आकाराने प्रचंड मोठी राज्ये निर्माण केली गेली तर ती देशाच्या संघराज्य रचनेसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात, असा आंबेडकरांचा स्पष्ट इशारा होता. मोठी राज्य धोकादायक का असू शकतात हे समजून घेण्यासाठी आपल्याला तत्कालीन राजकीय परिस्थिती पाहणं गरजेचं आहे. मला इथे एका मालवाहू जहाजाचं उदाहरण द्यावंसं वाटतं. सांगा ना. जर आपण एखाद्या मोठ्या जहाजाचा विचार केला आणि जहाजाचं सगळं जड सामान फक्त एकाच बाजूला ठेवलं तर काय होईल? ते जहाज निश्चितच एका बाजूला कलंडेल किंवा बुडेल. भारताच्या लोकसभेचंही तसंच काहीसं आहे ना. अगदी 100% बरोबर उदाहरण आहे हे. जर एखादा राज्य लोकसंख्येने आणि आकाराने खूप मोठं असेल तर साहजिकच लोकसभेत त्या एकाच राज्याला सर्वाधिक जागा मिळतील आणि मग राष्ट्रीय राजकारणात त्यांचाच दबदबा राहील. आणि या समस्येवर डॉक्टर आंबेडकरांनी अत्यंत स्पष्ट आकडेवारीसह प्रकाश टाकला होता. त्यांनी विशेषतः उत्तर आणि दक्षिण भारतामधील असंतुलनाकडे लक्ष वेधलं. त्या काळात, म्हणजे आपण 50च्या दशकाबद्दल बोलतोय, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांचा एकत्रित आकार आणि त्यांची लोकसंख्या इतकी प्रचंड होती की त्यांनी लोकसभेवर सहज वर्चस्व मिळवलं असतं. बापरे. म्हणजे एक प्रकारे संपूर्ण देशाची सूत्र काही विशिष्ट राज्यांच्या हातात गेली असती. हो ना. आंबेडकरांच्या मते हे उत्तरेचे एकत्रीकरण आणि दक्षिणेचे बाल्कनिझेशन म्हणजे विभाजन होतं. जेव्हा संसदेत केवळ काही मोठ्या राज्यांचं वर्चस्व असतो तेव्हा नैसर्गिक संसाधनांचं वाटप आणि राष्ट्रीय धोरणे केवळ त्या राज्यांच्या फायद्यासाठी वळवली जाण्याची शक्यता असते. आणि यातून साहजिकच इतर राज्यांवर अन्याय होईल. होय. यामुळे लहान राज्यांमध्ये असुरक्षिततेची आणि दुय्यम असल्याची भावना निर्माण होते. आणि मित्रांनो, ही भावना कोणत्याही संघ राज्याच्या अस्तित्वासाठी अत्यंत घातक आहे. खरंय. आणि आता आपण याच पार्श्वभूमीवर एका अशा मुद्द्याकडे वळणार आहोत जो या पुस्तकातील अतिशय गाजलेला आणि सविस्तर चर्चेचा विषय आहे आणि जो आजही अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तुम्ही मुंबईबद्दल बोलताय ना? अगदी बरोबर. तत्कालीन बॉम्बे किंवा आजची आपली मुंबई आणि महाराष्ट्र राज्याचा प्रश्न. मुंबई महाराष्ट्राचा भाग असावी की नाही यावरून त्या काळात प्रचंड मोठा वाद सुरू होता आणि डॉक्टर आंबेडकरांनी यावर पुस्तकात एक स्वतंत्र आणि अत्यंत सविस्तर प्रकरणच लिहिलंय. हो. आणि आंबेडकरांनी थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्समध्ये मुंबईवर केलेला युक्तिवाद हा प्रशासकीय आणि भौगोलिक विश्लेषणाचा एक उत्कृष्ट नमुना आहे असं मी म्हणेन. नक्कीच. पण हा वाद नेमका सुरू कुठून झाला? म्हणजे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची मागणी मुळात कोणी आणि का केली होती? कसं आहे, त्या काळी असा एक प्रबळ प्रवाह होता, विशेषतः काही उद्योगपती आणि भांडवलदारांचा. त्यांचं म्हणणं होतं की मुंबई ही कॉस्मोपॉलिटन आहे, बहुभाषिक आहे. त्यामुळे तिला महाराष्ट्रापासून वेगळं करून एक स्वतंत्र शहर राज्य किंवा सिटी स्टेट बनवलं जावं. अच्छा. पण यामागे त्यांचा खरा उद्देश काय होता? त्यांना अशी भीती वाटत होती की जर मुंबई महाराष्ट्रात गेली तर राज्याच्या राजकारणात बहुसंख्य असलेल्या मराठी माणसाचं वर्चस्व निर्माण होईल आणि त्यातून त्यांच्या व्यापार उद्योगाला किंवा भांडवली हितसंबंधांना धोका पोचेल. म्हणजे हा सगळा खेळ सत्तेचा आणि पैशाचा होता तर? हो. पण आंबेडकरांनी हा युक्तिवाद कसा खोडून काढला? कारण वरवर पाहता मुंबई खरोखरच विविध भाषा बोलणाऱ्या लोकांचं शहर होतं आणि आजही आहे. मग अशा बहुभाषिक शहराला एका भाषिक राज्याचा भाग बनवणं योग्य का होतं? आंबेडकरांनी अतिशय तार्किक आणि व्यावहारिक मुद्दे मांडले. त्यांनी भावना बाजूला ठेवून फॅक्ट्स समोर ठेवले. सर्वात पहिला आणि न नाकारता येणारा मुद्दा होता भौगोलिक सलगतेचा. भूगोलाचा. हो. मुंबई ही चारही बाजूनी महाराष्ट्राने वेढलेली आहे. ती भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राचा एक अविभाज्य भाग आहे. तिला तुम्ही वेगळं कसे काढणार? आणि दुसरा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता आर्थिक. हा मुद्दा मला विशेष महत्त्वाचा वाटतो. त्यांनी भांडवलाविषयी काहीतरी अतिशय मार्मिक म्हटलं होतं ना? होय. आंबेडकरांनी स्पष्ट केलं की भांडवलाला कोणतीही भाषा नसते. ज्या गुजराती, मारवाडी किंवा पारसी उद्योजकांनी मुंबईत संपत्ती निर्माण केली, ती संपत्ती केवळ त्यांच्या पैशातून किंवा भांडवलातून उभी राहिलेली नाही. मग ती कशी उभी राहिली? ती महाराष्ट्रातील मराठी मजुरांच्या घामातून आणि कष्टातून उभी राहिली आहे. गिरणी कामगार, गोदी कामगार हे सगळे कोण होते? त्यामुळे या श्रमिकांच्या शहराला केवळ काही मूठभर भांडवलदारांच्या सोयीसाठी आणि भीतीपोटी राज्यापासून वेगळं करणं अत्यंत अन्यायकारक ठरेल, हे त्यांनी ठणकावून सांगितलं. म्हणजे
केवळ व्यापाराच्या किंवा आर्थिक सत्तेच्या भीतीपोटी एका शहराचा त्याच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक मुळांपासून छेद करणं हे लोकशाहीला धरून नव्हतं. अजिबात नाही. शिवाय त्यांनी एक खूपच लॉजिकल पॉइंट मांडला. जर मुंबईला स्वतंत्र राज्य बनवलं असतं तर ते एक आयर्लंडसारखं कृत्रिम राज्य बनलं असतं. आयर्लंडसारखं म्हणजे कसं? म्हणजे असं राज्य ज्याचा आजूबाजूचा प्रदेशाशी सतत संघर्ष झाला असता. अन्न, पाणी, वीज या मूलभूत गोष्टींसाठी मुंबईला सतत उर्वरित महाराष्ट्रावर अवलंबून राहावं लागलं असतं आणि त्यातून कायमस्वरूपी तणाव निर्माण झाला असता. हा मुद्दा खरोखरच विचार करायला लावणार आहे. आणि आंबेडकरांनी आणखी एका दांभिकपणाकडे बोट दाखवलं. त्यांनी निदर्शनास आणून दिलं की कलकत्ता आणि मद्रास, जे आजचं चेन्नई आहे, ही शहरेही त्या काळी बहुभाषिक होती. तिथेही इतर भाषिक लोकांचा व्यापार होता. अरे हो, हा तर अगदी थेट प्रश्न आहे. मग जर कलकत्ता बंगालचा आणि मद्रास तामिळनाडूचा भाग असू शकतो, तिथे जर कोणाला धोका वाटत नाही, तर मग फक्त मुंबई महाराष्ट्राचा भाग का असू शकत नाही? त्यांनी हा दुजाभाव स्पष्टपणे उघडकीस आणला. म्हणजे त्यांनी या तथाकथित बहुभाषिकत्वाच्या युक्तिवादातील फोलपणा पूर्णपणे उघडा पाडला. अगदी. आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र ही मागणी प्रशासकीय आणि भौगोलिकदृष्ट्या कशी 100% योग्य आहे हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केलं. खूपच सखोल विश्लेषण आहे हे. पण इथे मला एक विरोधाभास वाटतो. म्हणजे एकीकडे आपण सुरुवातीला म्हणालो की भाषेच्या आधारावर खूप मोठी राज्य नसावीत, आणि दुसरीकडे आपण मुंबईसह महाराष्ट्राचा विचार करतोय, जे आकाराने बरंच मोठं आहे. जर भाषेच्या आधारावर मोठी राज्य नकोत, तर यावर आंबेडकरांनी उपाय काय सुचवला? त्यांनी यावर एक अतिशय स्पष्ट उपाय सुचवला होता: स्मॉल बट बॅलन्स्ड स्टेट्स. म्हणजेच लहान पण समतोल राज्ये. हो. पण माझी एक शंका आहे, प्रशासकीय पातळीवर हा समतोल कसा साधला जातो? कारण साहजिकच असा विचार येतो की जर एखादं राज्य खूप लहान असेल तर त्याच्याकडे स्वतःचा विकास करण्यासाठी पुरेसा महसूल आणि नैसर्गिक संसाधने कशी उपलब्ध असतील? लहान राज्ये आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत नाहीत का? हा एक अतिशय रास्त आणि महत्वाचा प्रशासकीय प्रश्न आहे. बघा, समतोल किंवा बॅलन्स्ड या शब्दाचा अर्थ इथे केवळ आर्थिक आत्मनिर्भरता असा होत नाही. मग त्याचा नेमका अर्थ काय? आंबेडकरांच्या मते राज्याचा आकार असा असावा की तिथलं प्रशासन सर्वसामान्य जनतेपर्यंत सहज पोचू शकेल. मोठ्या राज्यांमध्ये अनेकदा काय होतं, राजधानीपासून दूर असलेल्या सीमा भागातील प्रदेशांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं. तिथे विकास पोचतच नाही. हे तर आपण आजही अनेक राज्यांमध्ये पाहतो. हो ना. याउलट लहान राज्यांमध्ये प्रशासकीय नियंत्रण आणि विकासाचं वाटप अधिक वेगाने आणि समान पद्धतीने होऊ शकतं. शिवाय लहान राज्यांमुळे राष्ट्रीय पातळीवर कोणत्याही एका राज्याची मक्तेदारी निर्माण होत नाही. म्हणजे लोकसभेत कोणीही एकच राज्य बॉस बनून बसणार नाही. अगदी बरोबर. सर्व राज्यांचा आकार आणि राजकीय ताकद जवळपास समान राहिल्याने देशाचं संघराज्य अधिक मजबूत होतं. आता राहिला प्रश्न आर्थिक दुर्बलतेचा. तर जेव्हा संसाधनांची कमतरता असते तेव्हा केंद्र सरकार अधिक सक्षम असवे आणि राज्यांमध्ये महसुलाचं योग्य वाटप करणं हा त्यावरचा उपाय आहे, असं आंबेडकरांचं म्हणणं होतं. अच्छा, म्हणजे केंद्राची भूमिका इथे महत्वाची ठरते. पण यात समतोलपणाचा अभाव असल्यावर काय होतं यावर आंबेडकरांनी पुस्तकात एक अत्यंत कडक इशारा दिलाय. त्यांनी म्हटलंय की केवळ भाषेवर आधारित राज्य निर्माण झाली तर देशात प्रादेशिकवाद किंवा रिजनलिझम वाढीस लागू शकतो. हो, आणि हा धोका त्यांनी खूप आधीच ओळखला होता. पण मला सांगा, स्वतःच्या भाषेचा आणि संस्कृतीचा अभिमान असणं ही वाईट गोष्ट कशी असू शकते? एखाद्याला स्वतःच्या भाषेवर प्रेम आहे याचा अर्थ देशाच्या एकतेला धोका आहे असं कसं म्हणता येईल? इथे थोडी गल्लत होतीये. बघा, डॉक्टर आंबेडकरांचा विरोध प्रादेशिक अभिमानाला किंवा स्वतःच्या भाषेवर प्रेम करण्याला अजिबात नव्हता. स्वतःच्या संस्कृतीचा अभिमान बाळगणं ही एक नैसर्गिक मानवी प्रवृत्ती आहे, त्यात काहीच गैर नाही. मग त्यांचा विरोध नक्की कशाला होता? जेव्हा हा अभिमान रूपांतरित होऊन अंध अहंकार बनतो ना, तेव्हा खरी अडचण सुरू होते. भाषेवर आधारित राज्यांमुळे असा एक अत्यंत संकुचित दृष्टिकोन निर्माण होऊ शकतो, जिथे लोक स्वतःला आधी राज्याचे नागरिक आणि नंतर भारताचे नागरिक मानू लागतात. म्हणजे जिथे राष्ट्रीय हितापेक्षा राज्याचं हित मोठं होतं आणि एकाच देशात राहून लोक एकमेकांना परके मानू लागतात. नेमकं हेच. जेव्हा ही प्रादेशिक अस्मिता इतकी टोकाची बनते तेव्हा राज्यांमध्ये सीमेवरून, नद्यांच्या पाण्यावरून किंवा रोजगारावरून
हिंसक संघर्ष सुरू होतात. आणि हे संघर्ष आपण आजही पाहतोच आहोत. हो ना, ही प्रादेशिकत्वाची संकुचित भावना हळूहळू देशाच्या अखंडतेला पोखरू लागते. बघा, प्रशासनाचं मुख्य काम काय असतं? लोकांच्या जीवनात सुधारणा करणे, रस्ते, वीज, पाणी, शिक्षण देणे. पण भाषिक उन्मादामुळे हे मूळ प्रशासकीय प्रश्न बाजूला राहतात आणि केवळ भावनिक मुद्द्यांवरून राजकारण सुरू होतं. आंबेडकरांना याच भावनिक राजकारणाची भीती होती. बापरे, म्हणजे 1955 साली मांडलेले हे विचार आजच्या 21व्या शतकातील भारतासाठी किती अचूक लागू होतायत हे आता माझ्या लक्षात येतंय. आज देशात 28 राज्य आहेत, तरीही नवीन राज्यांच्या मागण्या थांबलेल्या नाहीयेत. देशाच्या विविध भागांतून आम्हाला वेगळं राज्य हवं अशी मागणी सातत्याने पुढे येत असते. होय, आणि हे चक्र सतत चालूच राहणार आहे. मला हे एखाद्या मोठ्या कॉम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीमसारखं वाटतं. म्हणजे सिस्टीम सुरळीत चालण्यासाठी एकदा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून विसरता येत नाही, त्यात सतत नवीन बॅलन्सिंग पॅचेस आणि प्रशासकीय अपडेट्स द्यावे लागतात, जेणेकरून कोणत्याही एका भागावर अतिरिक्त ताण येणार नाही आणि सिस्टीम क्रॅश होणार नाही. खूपच छान उदाहरण दिलं. आणि या प्रशासकीय अपडेट्ससाठी आंबेडकरांनी जे 3 मुख्य सिद्धांत दिले आहेत ते आजही तितकेच लागू पडतात. ते कोणते 3 सिद्धांत? पहिलं म्हणजे समतोल विकास. कोणत्याही नवीन राज्याची निर्मिती केवळ भाषिक आग्रहाखातर न होता त्यातून त्या प्रदेशाचा खरोखरच आर्थिक विकास होईल का हे पाहिलं पाहिजे. दुसरं, मजबूत केंद्रीय रचना. राज्यांच्या निर्मितीमुळे केंद्राची ताकद क्षीण होता कामा नये. आणि तिसरं म्हणजे सर्व प्रदेशांसाठी समान संधी. राज्याचा आकार आणि रचना अशी असावी की प्रशासकीय सेवा अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोचेल. आज जेव्हा नव्या राज्यांची मागणी होते तेव्हा ती खरोखरच प्रशासकीय सोयीसाठी आहे की केवळ स्थानिक नेत्यांना सत्तेचं विकेंद्रीकरण करून आपलं राजकीय महत्त्व वाढवायचं आहे, याचं परीक्षण याच 3 निकषांवर व्हायला हवं. खरंच या सखोल चर्चेतून राज्यांच्या पुनर्रचनेच्या एका अत्यंत गुंतागुंतीच्या प्रश्नाची अनेक पदर असलेली उत्तरे मिळाली. डॉक्टर आंबेडकरांच्या थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स या पुस्तकाने केवळ तत्कालीन भाषित उन्मादाला एक तर्कशुद्ध पर्याय दिला नाही, तर भारताच्या संघराज्य रचनेचा पाया कसा असावा याचं एक अप्रतिम दिशादर्शन केलं. अगदी बरोबर. मुंबई महाराष्ट्राचा भाग का असावे या प्रश्नापासून ते लोकसभेत उत्तर भारताचं वर्चस्व कसं टाळता येईल इथपर्यंत त्यांनी मांडलेले युक्तिवाद केवळ इतिहासाचा भाग नाहीयेत. जेव्हा जेव्हा बातम्यांमध्ये एखाद्या नवीन राज्याची मागणी येते किंवा 2 राज्यांमधील पाणी वाटपाचा वाद उफाळून येतो, तेव्हा त्यामागील राजकारण आणि प्रशासकीय वास्तव ओळखण्यासाठी हे विचार एक उत्तम साधन ठरतात. शेवटी एवढंच सांगेन की राज्यांची पुनर्रचना ही एक कायमस्वरूपी पूर्ण झालेली प्रक्रिया नाहीये. जसजशी लोकसंख्या वाढेल आणि अर्थव्यवस्थेचं स्वरूप बदलेल तसतशी प्रशासकीय रचनाही बदलण्याची गरज भासू शकते. पण ती बदलताना केवळ भावनेच्या आहारी न जाता भौगोलिक आणि आर्थिक वास्तव स्वीकारणे हाच या पुस्तकाचा खरा संदेश आहे. अगदी समर्पक. आणि याच विचाराला पुढे नेत आजच्या चर्चेच्या शेवटी एका अशा शक्यतेवर विचार करणं खूप रंजक ठरेल जी आजवर कधीच मुख्य प्रवाहात आलेली नाही. कोणती शक्यता? 20व्या शतकात राज्यांच्या सीमा ठरवण्यासाठी भाषा हा मुख्य निकष ठरला आणि तो अंमलातही आला. पण भविष्यातील भारताचा विचार केल्यास येणाऱ्या दशकांमध्ये नवीन राज्यांच्या निर्मितीचे निकष पूर्णपणे वेगळे असू शकतील का? हा खूपच वेगळा विचार आहे. हो ना, म्हणजे वाढता हवामान बदल, तीव्र होणारं पाण्याचं दुर्भिक्ष किंवा एखाद्या विशिष्ट प्रदेशाची हरित ऊर्जा निर्मितीची क्षमता हे मुद्दे भविष्यात नवीन राज्यांच्या सीमा ठरवतील का? कदाचित 2050 नंतरच्या भारताच्या नकाशावरील रेषा भाषेच्या आधारावर नाही तर पाण्याच्या उपलब्धतेवरून किंवा पर्यावरणीय समतोलावरून आखल्या जातील. बापरे, हा विचार खरोखरच अंगावर काटा आणणारा पण तितकाच वास्तववादी आहे. होय, आणि याच वेगळ्या आणि विचार करायला लावणाऱ्या शक्यतेवर चिंतन करत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया.